नमस्कार. मे 2026च्या या वेगवान आणि गेमिफाईड सामान्य ज्ञान सत्रात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जास्तीत जास्त माहिती तीही अगदी कमीत कमी वेळेत कशी लक्षात राहील यासाठीच हे खास फ्लॅशकार्ड फॉर्मॅट आपण डिझाईन केला आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. तर आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण राज्यशास्त्र, पर्यावरण, विज्ञान आणि अर्थव्यवस्था अशा 4 वेगवान ज्ञान सत्रांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे सगळं झाल्यावर शेवटी एक सराव चाचणी म्हणजेच MCQ असेल. चला सखोल माहिती घेऊया. आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सत्रापासून, ज्यामध्ये राज्यघटना, कायदे आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अगदी ताजे अपडेट्स आपण पाहणार आहोत. आता इथे एक अत्यंत रंजक फरक समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे नेहमीची गोपनीय जनगणना विरुद्ध कल्याणकारी योजनांसाठी वापरला जाणारा सामाजिक आर्थिक जातीनिहाय डेटा. सर्वोच्च न्यायालयाने अगदी अलीकडेच हा जातीनिहाय डेटा गोळा करण्याची परवानगी दिली आहे. कारण अचूक डेटा असेल तरच धोरणकर्त्यांना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता येतं. आता न्यायालयाच्या अधिकारांचा विषय निघालाच आहे, तर न्यायव्यवस्था स्वतःचं रक्षण कसं करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचं जाणीवपूर्वक केलेलं उल्लंघन, तर क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे चक्क न्यायालयाची बदनामी करणं किंवा न्यायप्रक्रियेत अडथळा आणणं. पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 2006 मध्ये या कायद्यात एक मोठा बदल झाला. जर तुम्ही मांडलेली माहिती सत्य असेल आणि ती जनहितासाठी असेल तर तो न्यायालयाच्या अवमानास म्हणजेच कंटेम्प्ट ऑफ कोर्टला एक अतिशय भक्कम आणि वैध बचाव ठरू शकतो. यामुळे होतं काय, तर न्यायालयाची प्रतिष्ठा आणि व्यवस्थेतील पारदर्शकता यात एक छान समतोल राखला जातो. याच संदर्भात सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या अनौपचारिक मौखिक टिप्पण्या, ज्याला आपण ओरल कमेंट्स म्हणतो, त्या फक्त चर्चेचा एक भाग असतात. अंतिम निकालासारखी कोणतीही कायदेशीर बंधनकारक शक्ती त्यांच्याकडे नसते. आता इथून आपण थेट वळतोय आपल्या दुसऱ्या सत्राकडे, म्हणजे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन. इथे आपलं संपूर्ण लक्ष काही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या पर्यावरणीय डेटावर असणार आहे. आणि ही समोरची आकडेवारी बघा, खरंच थक्क करणारी आहे. महाराष्ट्रात नुकतीच तब्बल 23,000 पाणथळ जागांची म्हणजेच वेटलँड्सची नोंद झाली आहे. उपग्रहांच्या मदतीने मिळवलेला हा महाकाय डेटा जैवविविधता टिकवण्यासाठी आणि रामसार करारासारख्या आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क अंतर्गत संवर्धन करण्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. आता ह्या पाणथळ जागा फक्त पाणी साठवत नाही, तर त्या निसर्गाचे अत्याधुनिक फिल्टर म्हणून काम करतात. त्या नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये शोषून घेतात आणि साठवून ठेवतात. याच प्रक्रियेला ब्लू कार्बन असं म्हणतात. हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी ही खऱ्या अर्थाने निसर्गाची एक भक्कम ढाल आहे. हिमालयाचा विचार केला तर तिथली भौगोलिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे तिथले भूकंपाचे धोके पाहता अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या वरच्या टप्प्यात नवीन जलविद्युत प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यावरून हेच सिद्ध होतं की विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हानी टाळणं आता किती गरजेचं झालंय. चला तर मग आता तिसऱ्या सत्राची सुरुवात करूया. यात आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातले काही आश्चर्यकारक शोध आणि सार्वजनिक आरोग्यासाठीचे गंभीर इशारे समजून घेणार आहोत. आता हेच बघा, सागरी जीवशास्त्रात नुकताच एक अद्भुत शोध लागला आहे. स्पर्म व्हेल मासे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी क्लिक्सचा वापर करतात, ज्याला कोडास असं म्हणतात. यात शास्त्रज्ञांना असं आढळले की या संवादात फ्रिक्वेन्सी अत्यंत महत्त्वाची असते, जी अगदी आपल्या मानवी भाषेसारखीच प्रभावी आणि गुंतागुंतीची संवाद प्रणाली आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच गंभीर इशारा केरळमधून समोर आलाय. तिथे दूषित गोड्या पाण्यात नेग्लेरिया फॉवेलेरी नावाचा चक्क मेंदू खाणारा अमिबा आढळलाय. त्यामुळे गोड्या पाण्याचे नैसर्गिक साठे स्वच्छ ठेवणं हे आता केवळ पर्यावरणासाठी नाही, तर थेट मानवी अस्तित्वासाठी किती आवश्यक झालंय हे यातून स्पष्ट होतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या सत्राकडे. यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अर्थव्यवस्थेचे नवे अंदाज आणि संरक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत. साहित्याच्या जागतिक मंचावर एक खूप मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. मॅन्ड्रीन भाषेतून इंग्रजीत अनुवादित झालेल्या तायवान ट्रॅव्हलॉग या यांग श्वांग-जी यांच्या पुस्तकाने प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. मॅन्ड्रीन भाषेतील एखाद्या पुस्तकाला हा सन्मान मिळण्याची ही चक्क पहिलीच वेळ आहे. अर्थव्यवस्थेकडे वळायचं झालं तर पश्चिम आशियातील संकटांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या मोठे चढउतार सुरू आहेत. पण असं असलं तरी संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित अंदाजानुसार भारताचा 2026चा GDP विकास दर 6.4% राहण्याचा अंदाज आहे. ही मजबूत आकडेवारी जागतिक आर्थिक वाढीमध्ये भारताचं स्थान आजही किती भक्कम आहे हेच दर्शवते.
अर्थव्यवस्थेसोबतच भारताची संरक्षण क्षमताही झपाट्याने वाढतीये आणि यात खाजगी क्षेत्राचा वाटा खूप मोलाचा ठरतोय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे निबे लिमिटेड या कंपनीने नुकतीच केलेली स्वदेशी सूर्यास्त्र रॉकेटची यशस्वी चाचणी. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. संरक्षण क्षेत्रातील याच प्रगतीला आता आंतरराष्ट्रीय धोरणाची जोड मिळतीये. मेघालयमध्ये एक्सरसाइज प्रगती 2026 हा तब्बल 13 देशांचा भव्य लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. यामुळे अनेक देशांमधल्या आंतरराष्ट्रीय आणि धोरणात्मक सहकार्याला खूप मोठी बळकटी मिळणार आहे. या गेमिफाईड विश्लेषणाच्या शेवटी आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. जग इतक्या वेगाने बदलत असताना या नव्या माहितीच्या प्रवाहात आपण स्वतःला खरोखर पुरेसे अपडेटेड ठेवत आहोत का? आजच्या या माहितीच्या आधारे स्वतःचं मूल्यमापन करण्याची आता वेळ आली आहे, कारण आपली MCQ सराव चाचणी आता सुरू होत आहे.